सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी हवे हवे से सुख वाटे हवे हवे से सुख वाटे नको नको से दुख वाटे नको नको से दुख वाटे सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी ऊन सावली ऊन सावली. अरे अनावधानाने मी सांगितलं गेलं, पण काही हरकत नाही. मी विद्याच्या आईला फोन करते ना की शेखर कधीच बाप होऊ शकत नाही. शेखर मिस्टर शेखर, तुर्तास तरी हे सत्य तुम्ही स्वीकारायला हवं. मला विचारा तर तुमच्या पत्नीला विश्वासात घेऊन हे वास्तव सांगायला हवं. मला आईने जी काही न्यूज सांगितली आहे ती न्यूज चुकीची आहे. काय? काकू, बाबा, अहो तुम्ही तरी काहीतरी बोला, जेवून तरी घ्या. असं दुःख करत बसण्यात काय अर्थ आहे? तेच मी तिला कधीपासून समजावतोय. झालं ते झालं. श्री गजाननाची इच्छा. असं का बोलताय तुम्ही? माझ्या विद्यानं असं कुणाचं काय वाईट केलं होतं म्हणून तिला ही शिक्षा मिळावी? सांगा ना, बोला. काकू, सावरा आता स्वतःला. अहो जे घडलं ते स्वीकारण्यातच शहाणपण आहे. असं स्वतःला, देवाला किंवा कर्माला दोष देण्यात काय अर्थ आहे? तुला नाही कळायचं ते. त्यासाठी आई व्हावं लागतं. सांग ना, आहे याच्यासाठी काही उपाय आहे? हो आहे ना, पण पण तुम्ही आधी जेवून घ्या, मग मी सांगते. चला. नाही नाही, तू आधी उपाय सांग. तू सांगशील तो उपाय करायला मी तयार आहे. हो, वाटेल ते मी करेन. हे बघ, कितीही कडक व्रत असलं ना तरी मी करेन, पण तू उपाय सांग. नाही काकू, यासाठी कुठलाही उपास, तपास, व्रत वैकल्य किंवा नवस सायास करायची गरज नाहीये. अगदी कुठल्याही देवाला गाऱ्हाणं गाण्याची सुद्धा गरज नाही. अगदी सहज आणि सुलभ उपाय आहे हा. चेष्टा तर करत नाहीस ना माझी? माझ्या आईबाबांच्या जागी मी ज्यांना मानते त्यांची मी चेष्टा करेन का? अगं मग सांग ना, सांग काय उपाय आहे तो सांग. आमच्या अनाथ आश्रमातून एखादं बाळ दत्तक म्हणून स्वीकारायला सांगा त्यांना. श्रद्धा, रागावू नका काकू, पण मी योग्य तेच बोलते. आत्ताच तुम्ही मला सांगितलं ना की मूल न झाल्याचं दुःख तुला नाही कळणार, त्यासाठी आई व्हावं लागतं. तुम्ही योग्य तेच बोललात काकू, पण अनाथ असण्याचं, बेवारस असण्याचं दुःख तुम्हालाही नाही कळणार. त्यासाठी अनाथ म्हणूनच जन्माला यावं लागतं.
तरच त्यांच्या सुखदुःखांशी, त्यांच्या वेदनांशी एकरूप होऊ शकाल तुम्ही. हे तू बोलत नाहीयेस, तुझ्यातली संस्थेची कार्यकर्ती बोलते. केवळ स्वतःच्या संस्थेचा फायदा बघतेस तू. फायदा? काकू, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला समजतंय? हो, नीटच. एका अनाथाश्रमात काम करणाऱ्या अल्लड मुलीचं शहाणपण आहे हे. दुसऱ्यांना सल्ला देणं, शिकवणं खूप सोपं असतं ग. पण मला सांग, तू स्वतः तरी स्वीकारशील दत्तक मूल स्वतःचं म्हणून? अगं काय बोलतेस तू? हे कशाला चिंतेस तिच्यावरती? हे बघ, तिने आपल्याला फक्त एक उपाय म्हणून सांगितलंय. नाही बाबा, बोलू दे त्यांना. मला तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाहीये. तू आजच्या आज चालती हो इथून. हो, जाईन मी, नक्कीच जाईन. पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊन जाईन. तुम्ही मला विचारलत ना की असं एखादं दत्तक मूल तू स्वतःचं म्हणून स्वीकारशील का? हो, स्वीकारेन मी. असं एकच नाही, अशी 1000 मुलं स्वीकारायची पाळी आली ना तरीही स्वीकारेन मी. याचं कारण ठाऊक आहे तुम्हाला? कारण मी स्वतः एक अनाथ मुलगी आहे. श्रद्धा? हो बाबा, अनाथ आहे मी. आणि अनाथ असण्याचं दुःख तीव्रतेने भोगते मी. कुणाला तरी आई बाबा म्हणण्याचं सुख काय असतं माहितीये मला. आणि असं एखादा हक्काचं माणूस जेव्हा आपल्याला नसतं ना, तेव्हा किती वेदना होतात, किती दुःख होतात तेही माहितीये मला. बाबा, तुम्हाला आठवतं पहिल्यांदा मी जेव्हा तुमच्या घरी आले होते तेव्हा तुम्हा दोघांना आई बाबा म्हटलं होतं. का माहिती? माझ्या वेदनेचं, माझ्या दुःखाचं समाधान करून घेते मी. बस, याहून दुसरा कुठला उद्देश नसतो त्यामागे, कुठला हट्टही नसतो. बाबा, काकू, तुम्ही एकदा आमच्या स्वप्ननगरीत या. तिथल्या मुलांना भेटा. ती निरागस मुलं आज तरी कुणीतरी आई बाबा आपल्याला न्यायला येतील म्हणून भिरभरत्या नजरेने बघत असतात. हो, त्यांच्या निरागस डोळ्यातील पिळवटून टाकणारी ती वेदना. बस बस, नाही ऐकायचं मला, नाही ऐकायचं. काकू, तुम्हाला त्रास किंवा दुःख व्हावं म्हणून नाही बोलले मी. अगदी अगदी अंतःकरणापासून जे वाटलं ना ते सांगितलं. अहो, ही अनाथ बेवारस मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहे. ती आपणच जपली पाहिजे, जोपासली पाहिजे. बस एवढाच हेतू होता माझं हे सगळं सांगण्यामागे. पण तरीही माझ्या बोलण्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल तर सॉरी. मी माफी मागते तुमची. मी आजच निघून जाईन इथून. श्रद्धा, ऊन सावली. मी माफी मागते तुमची. मी आजच निघून जाईन इथून. श्रद्धा, श्रद्धा. बाळा, आई मुलांपेक्षा कितीही मोठी असली तरी तिच्या हातूनही एखादी चूक होऊ शकते ना ग. कितीही मोठी चूक असली तरी आई ही शेवटी आईच असते ना काकू. मग माफ करणार नाही का ग तुझ्या या आईला? काकू, काकू नाही, आई. आई म्हण मला. आई, 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 आई.
असं कोकरू गते. बाळा, मला आता वचन दे, तू या घरातून आम्हाला सोडून कधीही जाणार नाही. वचन दे मला बाळा. नाही मला जाणार माफ कर. नाही जाणार आहे, कधी नाही जाणार. अरे हो 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 हो, तुमच्या या प्रेमात आम्हाला सुद्धा सामील करून घ्या म्हटलं. बाबा बेटा, सुख दुःखाची ऊन सावली, घराघराची आहे कहाणी. ऊन सावली, ऊन सावली, ऊन सावली. सारा, तुझं आईशी बोलणं झालं का रे? हो झालं. मला सांगणार कधी मग? तू काहीतरी काम करत होतीस, पण एक सांगू, आई खूप छान बोलतात आणि त्यांना काळजी आहे आपली. बघ ना, ह्या घरात आल्यापासून लगेच आनंदाचे दिवस सुरू झाले. आई आल्या, मावशी, आपल्या आई असत्या तर अजून मजा आली असती नाही का? हो, धम्माल केली असती आपण. आई ती आईच असते का? तुझी काय माझी, आईचं प्रेमच निराळ. बघ ना, माझीच आई गे, मी धड नीट बोलतही नव्हते तिच्याशी, पण आता आपण होऊन आली मला भेटायला. मुलगी आहेस तिची. आणि त्यातून आनंदाची बातमी, आपल्याला मोहकच्या मॅडमने काय सांगितलं, प्रोग्रेस कार्ड किती छान आहे त्याचं. हो, मस्त, मला खूप आनंद झाला ऐकून. ताई खूप खुश दिसल्या मला. आणि हो, नेक्स्ट टाइम जेव्हा मीटिंग असेल पॅरेंट्सची, तुला जावं लागणार आहे. हा, ओके राणी सरकार, ओके. बस राणी सरकार, एवढं कशाला लाडा द्यायचं? हो, एवढं का लाड द्यायचं म्हणजे? बॉस, हे आपलं घर आहे, आणि माझ्या समोरची बसले ना, ती माझी धर्मपत्नी आहे. मी बोलणार. बोला. ओके. का घाबरतो की काय कोणाला मी? अरे काय सारंग, हा, घरामध्ये मावशी आहेत, हो, माझी आई आहे, त्यामुळे शांत बसा. ऐक ना, मावशी झोपले आणि आई पण झोपले. तू पण झोपायचं सगळं. अरे अरे, झोपण्यावरून आता आठवलं की मावशी झोपल्या आपल्या बेडरूम मध्ये, आई झोपल्यात मोहकच्या बेडरूम मध्ये. मग आपण कुठे झोपायचं? आपण कुठे झोपायचं आता? मावशी पण मज्जा. सांगू, मी झोपेन माझ्या आई सोबत, ओके, बरोबर? तू झोपायचं सोफ्यावरती. ठीक आहे. हे काय झोप्यावर काय? मस्त जागा आहे इथे, नाही नाही नाही, शांत बसतो आणि अजिबात स्वप्न नाही. बघ नाही माझ्याबद्दलचं. नाही, बाय. नेहा थांब ना, थोडा वेळ थांब ना. मी नाही एकटा झोपणार नाही. ग. काय थांब ना थोडा वेळ. नेहा, नेहा, चला सारंगराव, तर झोपा सोफ्यावर एकटे एकटे. बोलून काही उपयोग आहे का? आमच्या वेळी असं शांतपणे वाचत बसलाय. काय झालं मावशी? काय काय झालं काय? या आजकालच्या पोरी ना, काय बोलायची सोय उरली नाही. त्यांचं चालणं काय, बोलणं काय, वागणं काय. कमवत्या झाल्या म्हणून काही ताळतंत्र राहिलाय का ह्याला? काही विधी निषेध आहे की नाही? मावशी कोणाबद्दल बोलतेस तू? कोणाबद्दल काय? तुझ्या बायकोबद्दल बोलते मी. काय केलं नेहाने? काय केलं काय? बाहेर जाताना सरळ साधी साडी नेसायला नको का? काय चित्र विचित्र पोशाख घालून बाहेर जाते ती. विचित्र कुठे मावशी, साधी साडी नेसली तिने. उंदराला मांजर साक्षी, तू बोलणारच. बायको आहे ना तुझी, लव्ह मॅरेज झालंय तुझं. मावशी गेली उडत,
म्हणतात ना, माय मरो मावशी जगो, पण इथे काय सगळ्याच अपवाद. मावशी अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय. माझा काही गैरसमज होत नाहीये. अगं बघ, जर तुला वाईट वाटलं असेल तर मी तिच्या वतीने तुझी माफी मागतो. अच्छा, म्हणजे माझी माफी मागणार आणि तिची तरफदारी करणार, म्हणजे मी समजायचं काय? ऊन सावली काहीही समजू नकोस तू. माझ्यासाठी तूही महत्वाची आहेस आणि तीही. हे बघ, आता तिलाच दोष दिला म्हणून तू खुश होशील म्हणून मी तिला विनाकारण दोष देणार नाही आणि तुझ्याबद्दल काही चुकीचं ऐकून घेणार नाही. आले तुझे एद्दी उठे कुलदीपक. कालपासून त्याला सांगते पोएम पाठ करायला, पण ऐकेल तर शपथ पुढल्या आठवड्यात ओरल आहे त्याची. मग आजी काय सांगते? अभ्यास केलास ना तू? काय? नाही, मी आई आल्यावरच करेल अभ्यास. माझा मूड नाही. मला आता खेळायचंय. ओके. बघ बघ कसा उद्धटासारखा बोलतोय तो. आमच्या लहानपणी आमची काही बिशात होती, कोणासमोर बोलायची, सगळं निमूटपणे ऐकून घ्यावं लागायचं आम्हाला. मग मावशी तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तू करेल अभ्यास आणि नाही केला ना तर नेहा आहे, ती घेईल त्याचा अभ्यास. अरे बाबा, मी जाऊ खेळायला? जा, पण संध्याकाळी होमवर्क करायचा, नाहीतर नापास होशील. झालं, बापसाने परमिशन दिली, मग मी कोण बोलणारी? मी बोलतेच, माझं तोंड दिसतं. मी जातेच कशी आत. मावशी मावशी हॅलो. हॅलो हॅलो हॅलो, कोणी बोलत का नाहीये? हॅलो.
सारंगलाच फोन केला पाहिजे. हॅलो हॅलो सारंग,